हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शेअर बाजारामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा, मोदी शहांचं नाव घेत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप। मोदी शहांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींच्या नुकसानीचा दावा। शेअर मार्केटमधील घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी। एक्झिट पोल सांगणाऱ्या कंपन्यांसह मोदी शहांच्या चौकशीची मागणी। अपक्षाला पिपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा आमचीच होती। साताऱ्यामध्ये भाजप कॉपी करून पास, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अपक्षांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे प्रत्येक मतदारसंघात शरद पवार गटाला सरासरी 25,000 मतांचा फटका, जयंत पाटील यांचं वक्तव्य। दिंडोरीमध्ये शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे जिंकले, मात्र नामसाधर्म्य आणि पिपाणी चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला 1 लाखाहून जास्त मतदान। आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही, सर्व आमदारांचा दादांच्या नेतृत्वावर विश्वास। रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी घेतली मल्लिकार्जुन खरगे यांची भेट। भेटीवेळी काँग्रेस नेते विश्वजित कदमही उपस्थित। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन पद्धतीने हजर। देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम। विधिमंडळाचं अधिवेशन लांबणीवर, 10 जूनला होणारं राज्याचं अधिवेशन 27 जूनला होणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। भाजप खासदार नारायण राणेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात घेतली भेट। निवडणूक काळामध्ये किरण सावंत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंना भेटले। भाजप नेते निलेश राणे यांचा गंभीर आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।